आजपासून सुरू केली होती मी दिवाळीच्या फराळाची तयारी. त्यासाठी आधी मी पंट्या ज्या आहेत त्या उन्हात ठेवल्या. त्यानंतर पोहे मस्तपैकी उन्हात ठेवले आणि साखर बारीक करायला गेली तितक्यात लाईट केली. मग म्हणली चला करंज्यांचं सारण घेऊ ज्याच्यासाठी लाईट लागत नाही. मग त्यासाठी ते खोबरं किसून घेतलं आणि रवा भाजला. रवा, खोबरं आणि ड्रायफ्रूट चांगले भाजून घेतले. त्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकली. म्हणली आता काय करावं, तर म्हणली चला खाली बसूया जरा वेळ. अर्णव पण खेळत होता आणि त्यानंतर बायकांमध्ये थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. तोपर्यंत माझं खोबरं वगैरे कापून झालं बारीक, जे की चिवड्यासाठी लागणार होतं. त्यानंतर लाईट आली. मी येऊन पहिले पिठी साखर भरून घेतली, जी करंज्यांच्या सारणमध्ये मिक्स केली. त्यानंतर पिठी साखर बऱ्यापैकी केली, जी की लाडू वगैरेसाठी मला लागणार होती. त्यासाठी डबा भरून ठेवून दिला. करंज्यांचं पण सारण बनवून ठेवून दिलं, जे की करताना मला पटकन इझी जाईल. त्यानंतर वेलची पावडर करायला घेतली. तोपर्यंत अर्णव बोलतो मला लिंबू सरबत प्यायचा. मी त्याच्यासाठी लिंबू सरबत बनवला, त्याला दिला आणि त्याला म्हटले जरा शांत बस. त्यानंतर वेलची पावडर वगैरे केली, ती डब्यात भरून ठेवली छानपैकी. आणि हे जे वेलचीचे उरलेले सालं असतात ती मी चहा पावडरच्या हे सगळं पटापट आवरलं. भांडी वगैरे घासली. थोडा वेळ झोपायचा विचार केला. तितक्यात लाईट गेली परत आणि बाहेर बघा किती अंधार झाला होता. पावसाने परत सुरुवात केली. दिवाळी यावर्षी कशी जाणार आहे काय माहिती. गणपती तर पावसातच गेले. पाऊस चालू झाला. त्यानंतर मग मी घेतलं संध्याकाळचा स्वयंपाक करायला. आज मी जेवायला बनवणार होती सोयाबीनचा शोरमा. त्यासाठी आधी ईस्ट मी गरम कोमट दुधामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर मैद्यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा आणि ते ईस्ट आपण जे ठेवलं होतं ते मिक्स केलं. छान पीठ मळून वगैरे घेतलं आणि ते सोयाबीनला मी थोडेसे तंदुरी मसाला वगैरे लावून मिक्स करून ठेवून दिलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर. पाऊस थांबला होता. अनंतलव्यामधून थोडीशी मिठाई वगैरे घेतली आणि आम्ही गेलो होतो सोनाराकडे. किती दिवसापासून माझ्या मनात चाललं होतं अर्णवला ही चेकिंग करायची, तर मग आम्ही तिकडे जाऊन करून आलो. त्यानंतर मग आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो, समोसा वगैरे खाल्ला आणि अचानक आमचा प्लॅन झाला. आमच्याकडे एक छोटं बेबी आलं होतं, त्याला बघायला चाललेलो. मामा आम्ही मस्त छोट्या बेबीला बघून आलो. त्यानंतर मग आम्ही भाज्या वगैरे घेतल्या सकाळी डब्यासाठी आणि इथे शोरमा बनवायला घेतला. त्यासाठी सोयाबीन आधी मस्तपैकी फ्राय केले आणि आपलं पीठ मस्त फुगून आलं होतं. सो मी त्याच्या रोटी वगैरे बनवून घेतल्या आणि त्याच्यावर मेयोनीज वगैरे लावून आपले सोयाबीन जे फ्राय केलं होतं ते टाकले. कोटी टमॅटो वगैरे टाकले आणि सिंपल असे सोयाबीनचे शोरमा बनवून घेतला आणि रात्री आम्ही जेवलो वगैरे मस्त झोपून गेलो. असाच गेला आमचा आजचा दिवस. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.